नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका अक्षू. तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण तर आम्ही आज चाललो आहे फिरायला. तर बघू शकतात आज आमचा प्रवास पुण्याच्या दिशेने आहे. तर तुम्हाला काही रहस्यमय ठिकाणी दाखवेल. तर चला. तर मंडळी, तर आम्ही सकाळी सकाळी थांबलो नाश्त्याला. तर बघू शकतात तुमची लाडकी मित्र निघणार आहेत. तर आजचा ब्लॉग आम्ही चाललेलो आहे दत्त नारायण मंदिर.
फोटोशूट चाललेला आहे. तर फोटोशूट झाल्यानंतर आम्ही पुढे दर्शनासाठी जाणार आहोत. तरी तुम्हाला काही ठिकाणी दर्शनातले काय पॉईंट दाखवणार आहे. तरी तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मी तुमचा लाडको अक्षय. मंडळी, तर आम्ही पोचलेलो आहे बालाजी मंदिर दर्शनासाठी. तर बघू शकता या ठिकाणी असं सुंदरमय वातावरण आहे. खूप सारे पब्लिक आलेले आहे दर्शनासाठी. तरी आमचा लाडका पप्या, त्याला ताण लागलेली आहे, तरी तो पाणी आणण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेला आहे. तर चला मंडळी, आपण काहीतरी पुढलं दर्शनाला जाण्यासाठी पुढे जाऊया. तरी बघू शकता आम्ही चाललेलो आहे रांगेने दर्शनासाठी. तर खूप सुंदर असा नजारा आहे, बघण्यासारखं खूप छान आहे. तरी नक्कीच एकदा भेट द्या. कसं वाटलं? हे आहे बालाजींचं मंदिर. बघू शकता खूप पर्यटक आणि खूप भक्तजन या ठिकाणी आलेले आहेत. बघू शकता. खूप छान असं सुंदरमय वातावरण या ठिकाणी आहे. मंदिर आणि या ठिकाणी असलेला परिसर एकदम छान आहे, असं बघण्यासारखं. तर आपण डायरेक्ट दर्शन रांगेकडे जाऊया. तात्या इकडे बघा. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका अक्षू. तर आपण आलेलो दर्शनासाठी बालाजींच्या. तर बघू शकतात, तर आपला मित्रपरिवार, लाडका पप्या, तात्या आणि आपला लाडका भाऊ अक्षा, तर दर्शनासाठी चाललेलो आहे. तर चला पुढले काही दृश्य दाखवतो. मंडळी, काय कारणास्तव मंदिरामध्ये मोबाईल अलाव नसल्यामुळे तर आम्ही तसंच मंदिरात दर्शनासाठी गेलेलो. तर आपण बघू शकता तिथे खूप सारं असे भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि खूप सारं असं म्हणजे एकदम सुंदर असं दर्शन झालेलं आहे आमचं या ठिकाणी. तर आमचा पप्या, तो बघा फोटोशूटचं काम चाललेलं आहे पप्याचं. आकाश फोटो काढतोय. तरी मी तुम्हाला काही असे मंदिराचा कळस वगैरे दाखवतो कसा आहे. खूप छान असं मंदिर आहे बालाजीचं. खूप सारे मंडळी बघू शकता. आता महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे, तर इथे तिकीट वाटप चालू आहे. तर गर्दी बघा किती आहे. तर या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी पब्लिक जाम भीडमध्ये उभं आहे. तरी मी पण गर्दीमध्ये उभा आहे. कार मंडळी बघू शकतात